इयत्ता 6वी तुकडी अ. सायकल म्हणते मी आहे ना, मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकीही म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा. फ्रान्स देशातील एम.डी.सेवक हे माझे जन्मदाते. 1876 साली एफ.जे.लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंतचबकडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. 1887 साली जॉन बॉइड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिली 200 वर्षे मी रगडत चालले, पण पुढची 100-150 वर्षे मी कधीच थांबले नाही. माझा प्रचार, प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात का माहित आहे? एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्चटे, थोडीशी दुखापत होईल आणि ते लगेच बरे होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत कायमचीच होते. आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही. मला बाहेर काढता आणि ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला आणता, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणता, तर कधी दूध आणता. घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात नाही का? कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. माझ्यासाठी त्यांची मुळीच गरज नाही. लहान मुला मुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं. कधी आड रस्त्याला पंक्चर झाले तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीची कामे असेल तर त्यांचा वापर जरूर करावा. पण शाळेला, बाजारला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा. धन्यवाद.